नमस्कार, मी अतुल ठाण्याला मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। तलावपाळी इथे मी आहे आणि आज 10 दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन आहे। आपण इथे खासदार नरेश म्हस्के लाईव्ह पाहताय। या तलावपाळी परिसरामध्ये संपूर्ण व्यवस्था कशी आहे ते पाहण्यासाठी खासदार नरेश म्हस्के जे आहेत ते इथे उपस्थित राहिलेले आहेत। आपण इथे पाहतोय दरवर्षीप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर या अग्रवाटिका धाम ट्रस्ट खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून इथे मोफत वडापाव जे आहे त्याचं वाटप जे आहे ते इथे येणाऱ्या नागरिकांसाठी दरवर्षी केलं जातं। खासदार नरेश म्हस्के स्वतः या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत असतात आणि इथे विसर्जनासाठी जे नागरिक येतात त्या सर्वांसाठी मोफत वडापावचं वाटप जे आहे ते इथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील खासदार नरेश म्हस्के आणि अग्रवाटिका धाम ट्रस्ट यांच्या माध्यमातून इथे करण्यात आलेलं आहे। शिवसेना शाखेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं आयोजन जे आहे ते इथे केलेलं असतं। निशुल्क वडापाव असेल, लिंबू सरबत असेल, पाणी बॉटल वितरण असेल, या सगळ्यांची व्यवस्था जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के, अग्रवाटिका धाम ट्रस्ट, शिवसेना शाखा यांच्या माध्यमातून दरवर्षी या तलावपाळी या ठिकाणी इथे केलेलं असतं। यावर्षी देखील या सगळ्या गोष्टीचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। हेलो हेलो सामाजिक आणि पायी उभारणार या छानच्या उपक्रमामध्ये वडापावचं वितरण आणि त्याबद्दल निःशुल्क म्हणजे आता 2 स्वयंपाकाच्या वितरणामध्ये आणि त्याचा सन्माननीय कार्यक्रम खासदार आदरणीय नरेश म्हस्के आपण पाहतो आपल्या स्कूलचे। आणि या तलावपाळी येथील जी सगळी विसर्जन व्यवस्था आहे ती पाहण्यासाठी आपण जर पाहिलं तर खासदार नरेश म्हस्के हे स्वतः आलेले आहेत। शिवसेना शाखेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं नियोजन जे आहे ते खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून इथे केलेलं असून मी इथं पाहताय
शॉर्ट चल शॉर्ट खाली नहीं ही जी विसर्जन व्यवस्था आहे ती पाहण्यासाठी आपल्याला माहिती आहे विहार नरेश मस्के नेहमीच येत असतात. पकड़ रहे हाँ मैं मिनट गणपतीचे पण शॉर्ट गेला. ही संपूर्ण विसर्जन व्यवस्था कशी सुरू आहे हे पाहताना आपण खासदार नरेश मस्के स्वतः सगळ्या ठिकाणी ठाण्यातील जिथे जिथे तलाव आहेत विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे त्या सगळ्या ठिकाणी जात असताना आता आपण तलावपाळी या ठिकाणी आहोत. या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन होताना आपण पाहत आहोत. ते करेक्ट
साहेब, दरवर्षीप्रमाणे ठाण्यामधील जिथे विसर्जन होत आहे त्या ठिकाणी पाहणी करतात. तलावपाळी इथे आहात आता. वडापावचं, पाण्याच्या बाटल्यांचं वाटप आहे आणि विसर्जनाची व्यवस्था आहे. काय सांगाल? ठाणेकर आणि शिवसेनेचं नातं हे अतूट असं नातं आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या ठिकाणी विसर्जन व्यवस्था आहे त्या ठिकाणी आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक या ठिकाणी नागरिकांना, गणेश भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी घेत असतात. मासुंदा तलाव मला आठवतोय गेले 20 ते 25 वर्ष या ठिकाणी विसर्जन चांगल्या पद्धतीने व्हावं याकरता मी स्वतः एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नियोजन करत असतो. ठाणे महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, योग्यरित्या त्यांच्या सहकार्याने या ठिकाणचं विसर्जन व्यवस्था आम्ही पाहत असतो. आणि गणेश भक्त असतात, मुलाबाळांसारखं आलेले असतात, विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतात. एक छोटीशी त्यांना एक भेट अल्पोपहाराची सुद्धा या ठिकाणी वडापाव असेल, पाणी असेल, चहा असेल, लिंबू पाणी असेल, ही सर्व व्यवस्था शिवसेनेच्या वतीने आणि आमचं अग्रवाल आमचा जो समाज आहे, अग्रवाल समाज यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत असतो. कोपरी असेल, कोपरी या ठिकाणी सुद्धा शिवसेनेतर्फे त्या ठिकाणी अगदी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. वर्तकनगर असेल, उपवन घाट असेल, निळकंठ हाईट इथला घाट असेल, अगदी हिरानंदानी या ठिकाणी सुद्धा आम्ही 2 नवीन घाट आम्ही तयार केलेले आहेत. आमचे शिवसैनिक त्यासाठी विसर्जन व्यवस्था खूप चांगली, कोलशेत आहे, कळवा आहे, मुंब्रा आहे, सर्वजण त्यासाठी महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल यांना मदत करत असतात. थोड्याच वेळात एकनाथ शिंदे साहेब सुद्धा ही व्यवस्था पाहण्यासाठी येणार आहेत. साहेब, यावर्षी जर आपण आकडेवारी पाहिली तर महापालिकेने सांगितलं होतं, तुम्ही सगळ्यांनी देखील सांगितलं होतं की पर्यावरणपूरक असं विसर्जन व्हायला हवं. आकडेवारीत खूप जास्त आकडेवारी वाढलेली आहे, म्हणजे नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला. बघा, नागरिकांचा प्रतिसाद मिळालेला, काही ठिकाणी लोकांच्या भावना आहेत की नव्याने काही ठिकाणी जेव्हा आम्ही कृत्रिम तलाव सुरू करतोय त्यावेळी थोडाफार लोकांच्या कुरबुरे आल्या, पण शेवटी लोकांचा जो काही भावना आहे तीही महत्वाची आहे. त्या ठिकाणी थोडासा डोळेझाकपणा आम्ही केलेला आहे, परंतु लोकांमध्ये या पर्यावरण संदर्भात आम्ही भूमिका समजून सांगू आणि लवकरच लोक सुद्धा त्याला प्रतिसाद देतील.
आले ठाणे महानगरपालिकेतर्फे हार्दिक स्वागत. विसर्जनापूर्वी आपण श्री गणेशाची आरती करतो. श्री गणेशाची आरती झाल्यानंतर या ठिकाणी आस्वाद लेना है. यहाँ पे निःशुल्क वड़ा पाव का वितरण किया जा रहा है. चलिए हमारे सभी गणेश भक्तों को यहाँ पे दोबारा सूचित किया जा रहा है कि प्लीज आप ज्यादा भीड़ भाड़ ना करें. एक एक करके आपको आगे आना है और साथ ही मुफ्त निःशुल्क इस व्यवस्था का आपको लाभ लेना है. जो भी गर्मा गर्म वड़ा पाव और साथ ही साथ यहाँ पे शरबत. पडली व शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे पडली आणि म्हणतो आपण पाहू शकता. खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून गेल्या काही वर्षापासून शिवसेना ठाणे शहर त्याचप्रमाणे अग्रवाटिका धाम ट्रस्टच्या वतीने खरं तर